हॅलो, नमस्कार. तर आजच्या मिनी ब्लॉगची सुरुवात सकाळीच केली. मस्त गरमागरम स्वतःसाठी चहा ठेवला आणि एकीकडे नाश्त्याला आज मसाला चणा बनवणार होते, तर चणे उकडून घ्यायला कुकरमध्ये टाकले. सकाळचे 8:15 वाजले होते आणि आज बऱ्यापैकी थोडासा थकवा कमी झाल्यासारखा वाटत होता. भारतातनं आल्यापासनं खूप थकायला होतंय, जेटलॅगचा त्रास होतोय आणि सगळं झाडून स्वच्छ करून घेतलं, पण भांडीचा ढीग मात्र बेसिनमध्ये तसाच होता. मग दोन्ही मुलं उठले, त्यांना ब्रश वगैरे केला, त्यांना दूध वगैरे पिऊ घातलं आणि मग नंतर दोघांना वेगवेगळी खेळणी खेळायला देऊन बसवलं होतं. तर आता सियाना पण खूप छान खेळते. अर्धी भांडी धुवून घेतली आणि लगेच नाश्त्याची तयारी चालू केली, कारण की प्रचंड भूक लागली होती. भारतातनं आल्यावर खरं तर करमत नाहीये, जेवणाचीच सुद्धा चव लागत नाहीये, पण जेवण तर करावंच लागतं. दियान काही चणे खात नाही, त्यामुळे त्याला पीनट बटर सँडविच करून दिलं. सियानासाठी धिरडे केले आणि आमच्यासाठी मस्त चवदार असे मसाला चणा. तर सगळ्यांनी पोट भरून नाश्ता केला आणि मग छान उरलेली भांडी धुतली आणि आज अगदी स्वच्छ असं किचन साफ करून घेतलं. आल्यापासून 2-3 दिवस काही स्वच्छता करावीशी वाटत नव्हती, त्यामुळे फार नीटनेटकी मनासारखी स्वच्छता होत नव्हती. मुलांना आंघोळी वगैरे घातल्या आणि मग सियानाला ॲपल कट करून खायला दिलं आणि पोरांना दोघांना लायब्ररीमध्ये घेऊन गेले. लायब्ररीमध्ये हे एक असं ठिकाण आहे की माझ्या दोन्ही मुलांना खूप आवडतं आणि आज आम्ही ठरवलं होतं की अजिबात दुपारी झोपायचं नाही, म्हणजे भारतात जेव्हा रात्र होते तेव्हा झोपायचं नाही, जेणेकरून लवकर रुटीन आता चालू होईल. लायब्ररीमध्ये गेल्या गेल्या ॲपल तिला दिसलं. सियानाला ॲपल खूप आवडतं, तर ते पझलचा पीस ती सोडतच नव्हती. जे काही घेऊन बसली आणि सारखं ॲपल 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 तिचं म्हणणं चालू होतं. आणि आता तिच्याकडे पाहून एवढं भारी वाटतं. जाम मला ती थकवते, पण तिच्या सगळ्या गोष्टी पाहण्यामध्ये छान दिवस जातो. आणि मग नंतर कार्ड घेतली, त्यात काय काय गोष्टी टाकल्या. मम्मा मी कार्ड घेऊन चालतीये म्हणत होती, मध्येच थोडं थोडं बोलते, पळते, हसते आणि खूप छान सियाना आता काय काय गोष्टी करते. तर म्हटलं भारतात सगळ्यांना नक्कीच आठवण येत असणार, त्यामुळे आज छोटासा मिनी ब्लॉग करूयात. आणि सियानाला वेगळ्या ठिकाणी खेळायला बसवलं होतं, दियानला वेगळ्या ठिकाणी बुक वाचायला बसवलं होतं, पण दोघांनी मला जाम दमवलं होतं. आणि तसेच लायब्ररीमधून त्यांना अजिबात घरी यायचं नव्हतं, पण मी मात्र आता खरंच कधी एकदा झोपू मला असं होत होतं. पण आज ठरवलं होतं की अजिबात झोपायचं नाही दुपारी, जेणेकरून संध्याकाळी झोप लागलीच पाहिजे. आणि मग सियाना तिथे छान म्हणजे जे कुठले लहान मुलं होते त्यांच्याकडे पाहत होती, जिकडे दियान बसला तिकडे पळत जात होती. आणि आता अनुरूप आम्हाला घ्यायला आला होता, त्यामुळे आता आम्ही घरी जाणार होतो. घरी जाता जाता मग नंतर परत पार्कला गेलो होतो. पार्कमध्ये सुद्धा ही मुलं भरपूर खेळली, मग थोडीफार ग्रॉसरी आणली आणि आता संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे करणार आहे. तर तुम्हाला आता सियानाकडे पाहून कसं वाटतंय हे मला नक्की सांगा. आणि किती छान लायब्ररी आहे अमेरिकेमध्ये. तुम्हाला जर ही लायब्ररी आवडली असेल तर तेही कळवा. भेटते मी पुढच्या ब्लॉग.